महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध जनहितकारी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि नागरिकांना एकाच छताखाली जलद शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 कोपरगावच्या कोकमठाण येथे आयोजित करण्यात आले। या शिबिराचं उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना काळे यांनी सांगितलं की राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत कोकमठाण मंडळातील नागरिकांचे शासकीय विभागांशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी एक दिवसीय समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे, ज्यामध्ये नागरिकांची प्रशासकीय प्रलंबित कामं मार्गी लावण्यात येणार आहेत। यासाठी पारदर्शक आणि गतिमान प्रशासन थेट जनतेच्या दारापर्यंत आलं आहे, त्यामुळे नागरिकांना विविध दाखले मिळवण्यासाठी होणारी पायपीट आता थांबणार आहे। प्रशासनानं अधिक सक्रिय होऊन लोकांची कामं वेळेत पूर्ण करावीत। शासन आणि प्रशासन हे जनतेच्या सेवेसाठी आहे, त्यामुळे प्रशासनाकडून जनतेची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होता कामा नये। अधिकाऱ्यांनी नागरिकांशी आदरपूर्ण वागावे, कारण आपण लोकहितार्थ पदावर काम करीत आहे याची जाणीव ठेवायला हवी। सामान्य नागरिकांना कोणत्याही कारणास्तव त्रास व्हायला नको आणि जर त्रास होत असेल तर उच्च अधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं। शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 महाराष्ट्र शासनाच्या वतीने महसूल मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकारातून हे सर्व अभियानाच्या टप्पा क्रमांक 1 चालू झालेला आहे। आजचा पहिला दिवस आहे। पूर्ण राज्यामध्ये आजच्या दिवशी विविध ठिकाणी कुठल्या तरी एका मंडळामध्ये या माध्यमातून शासन स्तरावर ज्या काही नागरिकांच्या अडचणी आहे, अनुदानाच्या अडचणी आहे, या लवकरात लवकर सोडून कॅम्प बोर्डमध्ये सगळे दाखले वगैरे गोळा करून डॉक्युमेंट्स देण्याचं काम आणि लोकांच्या अडचणी त्यांच्या गावामध्ये त्यांच्या मंडळामध्ये त्या ठिकाणी सोडवण्याचं काम शासनाच्या माध्यमातून चालू झालेलं आहे। याच्या अगोदरही कॅम्प त्यांनी घेऊन काही ठिकाणी ह्या सर्व बाबतीमध्ये चांगलं काम करायचा प्रयत्न केलेला आहे। बाकीचेही जे काही अडचणी नागरिकांना येत आहे, शासनाचा प्रयत्न आहे, तहसीलदार साहेबांचा प्रयत्न आहे, कृषी अधिकारी असतील, सर्व अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे का त्यांच्या अडचणी कमी होऊन त्यांना लवकरात लवकर त्यांच्या कामासाठी शासकीय कार्यालयामध्ये त्यांचा वेळ जाऊ नये हा प्रयत्न ते करताय। त्याच्या कामामध्ये अजून त्या ठिकाणी गती द्यावी, अडचणी कमी कराव्या, हेलपाटे कमी लागावे, ही भूमिका त्या ठिकाणी मी मांडली, सूचना मांडली। त्या पद्धतीने सर्व काम करायचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे। जे कोणी चुकीचं काम करत असतील यांना कुठेही पाठीशी घालायचं काम कोणीही करू नये, अन्यथा अधिकाऱ्यांची तक्रार केल्याशिवाय राहणार नाही, अशी पण त्यांना सूचना केलेली आहे। एवढं या निमित्ताने त्यांना सूचना करू। धन्यवाद, एवढंच बोलतो। याप्रसंगी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले। यामध्ये विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले आणि डोमिसाईल प्रमाणपत्र, रेशन कार्ड, जमिनीचे उतारे यांचा समावेश होता। शासकीय योजनांचा लाभ थेट हातामध्ये मिळाल्यानं उपस्थित लाभार्थ्यांनीही समाधान व्यक्त केलंय। याप्रसंगी तहसीलदार महेश सावंत, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पंचायत समिती कृषी अधिकारी सचिन कोष्टी, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, चंद्रशेखर कुलथे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने, राजधरणी महाराज महानुभव, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम, दिलीप बोरनारे, माजी संचालक बाळासाहेब बारहाते, गोरक्षनाथ रोकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, गौतम सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन विजय रक्ताटे, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे संचालक विजयराव थोरात, कोपरगाव जिनिंग आणि प्रेसिंग सोसायटीचे माजी संचालक सुदामराव लोंढे, कोकमठाण महसूल मंडळातील कोकमठाण, संवत्सर, वारी, सडे, काणेगाव येथील कार्यकर्ते, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि लाभार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।